विद्यार्थी मित्रांनो, आपण आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिले होते की फर्स्ट क्वेश्चन की ज्यामध्ये सायमल्टेनियस इक्वेशन मध्ये आपण क्वेश्चन सोडवला होता, त्यामध्ये आता पुढचा टाइप की ज्यामध्ये लिनियर इक्वेशन स्टँडर्ड फॉर्म मध्ये दिलेलं नाही. स्टँडर्ड फॉर्म लिनियर इक्वेशन काय आहे? ax plus by plus c equals to 0. This is standard form of a linear equation. तर आपल्याला काय करावं लागेल? ह्या इक्वेशनला आधी सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये लिहावं लागेल. तर जेव्हा आपल्याला डिनॉमिनेटर मधलं जर 3 आपल्याला नको असेल तर आपल्याला काय करावं लागेल? पूर्ण इक्वेशनला काय करावं लागेल? मल्टिप्लाय बाय 3 करावं लागेल. मग 3 ने मल्टिप्लाय केल्यावर काय होईल? 3 गेट कॅन्सल. इथे काय होईल? x. इथे 3 ने मल्टिप्लाय केल्यावर काय होईल? 3y इक्वल टू, इथे 3 ने मल्टिप्लाय केल्या 3 कॅन्सल, इक्वेशन इक्वल टू 10. इक्वेशन 3 हे 1 हे 2 आणि हे 3. आता ह्या इक्वेशन मध्ये पण आपल्याला डिनॉमिनेटर मध्ये काय 4 एलिमिनेट करायचं आहे. तर 4 एलिमिनेट करायचं असेल तर पूर्ण इक्वेशनला काय करावं लागेल? 4 ने मल्टिप्लाय करावं लागेल. सो मल्टिप्लाय बाय 4 ने मल्टिप्लाय केल्यावर काय होईल? 4 2 जा 8x प्लस 4 गेट कॅन्सल. काय उरलं इथं? y इक्वल टू, इथं 4 ने मल्टिप्लाय केल्यावर काय होईल? 4 गेट कॅन्सल, मिळाले 11. इक्वेशन नंबर 4. आता हे झालं स्टँडर्ड फॉर्म मध्ये झालं. मग आता इक्वेशन सोडवावं लागेल. इक्वेशन नंबर 3 आणि 4. मग आता इथे 8x प्लस y इक्वल टू 11. फर्स्ट आता काय करावं? आपल्याला कोएफिशिएंट सेम करावं लागेल. त्याच्यापेक्षा आपण काय करू? y एलिमिनेट करू. तर पुन्हा इक्वेशनला किती मल्टिप्लाय करावं लागेल? 3 ने, कारण y चा कोएफिशिएंट 3 आहे. इथं 3 करायचा आहे. 3 ने मल्टिप्लाय केलं मग काय येईल? 8 3 जा 24x प्लस 3 into y 3y इक्वल टू 11 3 जा 33. हे इक्वेशन 5. मग हे इक्वेशन 2 सोडवावं लागतील. आता मग ऍड करायचं का सबट्रॅक्ट करायचं सर? आता ऑलरेडी साइन सेम आहेत. मग सेम असल्यावर काय करायला लागेल? सबट्रॅक्शन. आणि अपोजिट असतील तर ऍडिशन. सो सबट्रॅक्ट इक्वेशन 5 फ्रॉम 3. So x plus 3y equal to 10 and 24x plus 3y equal to 33. आता सबट्रॅक्शन म्हणल्यावर काय होईल? साइन चेंज करावं लागेल. प्लस मायनस मायनस प्लस मायनस प्लस मायनस. सो 24 मधून 1x गेले किती झाले? 23x. अपोजिट साइन सबट्रॅक्शन, साइन ऑफ ग्रेटर नंबर. प्लस 3y मायनस 3y गेट कॅन्सल इक्वल टू किती आलं? 23 मायनस 23. मायनस मायनस गेट प्लस. सो x इक्वल टू 23 डिवाइडेड बाय 23. सो x इक्वल टू 1. सो वी आर गेटिंग x इक्वल टू 1. सो पुट इन इक्वेशन एनी कोणत्या इक्वेशन मध्ये? 1 और 2. एक 3 किंवा 4 मध्ये ठेवू. तर 3 मध्ये ठेवला. सो x प्लस 3y इक्वल टू 10. सो x ची व्हॅल्यू भेटली आपल्याला 1 प्लस 3y इक्वल टू 10. So 3y equal to 10 minus 1. So 3y equal to 9. Okay, y equal to 9 divided by 3. So y equal to 3. So hey, this is all about question. तर ह्यानंतर आहे क्रॅमर्स रूल. क्रॅमर्स रूलचा आपण बघू. नेक्स्ट डिटर्मिनंट. तर डिटर्मिनंटचा स्टँडर्ड फॉर्म काय आहे? A B C D. ह्याला म्हणते डिटर्मिनंट. तर डिटर्मिनंट कसं काढायचं सर? तर ह्याच्यामध्ये काय करायचं? क्रॉस मल्टिप्लिकेशन A इंटू D मायनस B इंटू C. ह्याला आपण काय म्हणतो? डिटर्मिनंट. फॉर एक्झाम्पल सपोज 5 7 3 and 9. तर बोर्डच्या एक्झामला 1 मार्काला क्वेश्चन येतो डिटर्मिनंट काढायचा. त्याच्यामध्ये काय? सिम्पली क्रॉस मल्टिप्लिकेशन 9 इंटू 5 मायनस 7 इंटू 3. सो 9 5 जा 45 मायनस 7 3 जा 21. 45 मायनस 21 4. सो डिटर्मिनंट इज 24. तर हा झाला डिटर्मिनंट. आता ही डिटर्मिनंटचा वापर करून नेक्स्ट आहे क्रॅमर्स रूल और क्रॅमर्स मेथड.
डिटर्मिनंट मेथडचं दुसरं नाव काय, क्रॅमर्स रूल. तर ते कसं सोडवायचं सांगतो एक क्वेश्चन. फॉर एक्झाम्पल 5x plus 3y equal to 11 and 2x plus 4y equal to -10. तर असे सिम्पली असे दोन इक्वेशन दिलेले असतात आणि ह्या दोन इक्वेशन आपल्याला सोडवायचे ज्यामध्ये x आणि y ची व्हॅल्यू फाइंड करायची. जसं आपण सायमल्टेनियस इक्वेशन मध्ये सोडवलं होतं तसंच सोडवायचं, फक्त ही मेथड वेगळी आहे. ह्यामध्ये पण आपल्याला काय मिळेल, x आणि y ची व्हॅल्यू मिळेल पण बाय युजिंग क्रॅमर्स रूल. क्रॅमर्स रूल मध्ये आपल्याला काय करावं लागते, फर्स्ट आधी d काढावं लागते. d इक्वल टू, आता d काढताना काय करायचं, एक कॉन्स्टंट झापायचं आणि कोएफिशियंट लिहायचे x आणि y चे. काय ते 5 2 3 आणि 4 आणि साइन सहित लिहायचं. साइन जरी मायनस असेल तर -4 लिहायचं. म्हणजे काय आलं, क्रॉस मल्टिप्लिकेशन 5 4 जा 20 मायनस 3 2 जा 6 आलं हे 14. सो वी आर गेटिंग d as 14. त्यानंतर आपल्याला काढायचं आहे dx. dx काढताना काय करायचं, जे काढायचंय त्याला झापायचं. dx काढताना काय करायचं, d झापायचं, आधी कॉन्स्टंट लिहायचं आणि त्यानंतर y चे कोएफिशियंट 3 and 4. मग 11 4 जा 44 हे फॉर्म्युल्याचा मायनस आणि 10 3 जा 30 -30. साइन इथं मायनस आहे, प्लस इंटू मायनस मायनस हे फॉर्म्युल्याचं मायनस. सो -44 मायनस मायनस ब्रॅकेट म्हणजे काय असतं, मल्टिप्लिकेशन. मायनस मायनस बिकम्स प्लस इक्वल टू 30. सो हे किती मिळेल, -14. अपोजिट साइन, सबट्रॅक्शन, साइन ऑफ ग्रेटर नंबर. त्यानंतर आपल्याला काढायचंय dy. सिमिलरली dy करताना काय करावं लागेल, y झापायचं आणि आधी x चे कोएफिशियंट 5 2 नंतर कॉन्स्टंट -11 -10. सो 10 5 जा 50 मायनस 11 2 जा 22. सो -50 मायनस मायनस बिकम प्लस इक्वल टू 22. सो 50 मायनस 22 किती येईल, -28. तर हे आन्सर आहे का, नाही. तर आपल्याला काय करायचंय, x आणि y काढायचे. सो x इक्वल टू dx बाय d. dx ची व्हॅल्यू किती भेटली आपल्याला, -14. -14 अपॉन d ची व्हॅल्यू किती आहे, 14. सो 14 1 जा 14. सो वी आर गेटिंग व्हॅल्यू ऑफ x इज -1. सिमिलरली फॉर y इक्वल टू dy बाय d. dy ची व्हॅल्यू किती भेटली आपल्याला, -28. सो -28 बाय d. d ची व्हॅल्यू किती आहे, 14. सो 14 2 जा 28. सो y इक्वल टू -2. सो x, y इक्वल टू -1 and -2 इज द सोल्युशन ऑफ इक्वेशन. ह्याला म्हणतो आपण क्रॅम